नमस्कार, किचन होम अँड मोर ह्या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं स्वागत करते। आज खास रात्रीचा वन डिश मील मेनू म्हणून मी मसूर बिर्याणी केलेली आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। त्यासाठी छान भिजवलेले मसूर हवे आणि त्याला मोड आणले तरी हरकत नाही, न मोड आलेले मसूर असतील तरीही चालतील। तर पूर्ण साहित्य आता आपण एकदा बघून घेऊ। मोड आलेले किंवा न मोड आलेले मसूर, त्यानंतर मिसळण्याच्या डब्यातले मसाले, खडे मसाले, सुकं खोबरं, गूळ, बटर, कांदा, टोमॅटो, लसूण, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला, तेल, मीठ आणि तांदूळ। इथे मी 2 ते 3 माणसांसाठी घेतलेला आहे तांदूळ। त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना वाटीभर, जो स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे। लेअरिंगसाठी याचा उपयोग आपल्याला होईल, त्यामुळे स्वाद छान येईल। तांदूळ आता मी आधी स्वच्छ धुवून घेणार आहे। छान 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेऊयात आणि नंतर भात शिजायला ठेवूया। त्यासाठी त्यामध्ये लागणारे थोडंसं चवीनुसार मीठ, त्यामागोमाग 2 काळी मिरी, 2-3 लवंग, 2 वेलची फोडून टाकते मी इकडे आणि 1 दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकणार आहोत आपण। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2 मीडियम साईजचे तमालपत्र किंवा 1 मोठं तमालपत्र आणि त्यामागोमाग 1 ते 2 चमचे तेल घाला आणि हे सगळं साहित्य घालून आपण भात छान शिजवून घेणार आहोत। 2 शिट्ट्या देणार आहोत आणि हा भात शिजला की त्याला आपल्याला गार करत ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण दुसरीकडे उसळीची तयारी करू। त्यासाठी कांदा आणि टोमॅटो आता मी बारीक चिरून घेते, लसूण सोलून घेते आणि सुकं खोबरं परतवून घेणार आहे। असं करून आपण आपली उसळ तयार करून घेऊ। त्यासाठी आधी कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून घेतला आहे, आल्याचा थोडासा तुकडासुद्धा मी यात टाकला आहे, टोमॅटो, लसूण, आलं, पुदिना, कोथिंबीर अशी प्युरी करणार आहे। सुकं खोबरं आणि कांदा व्यवस्थित लालसर परतवून घेणार आहे, तो सुद्धा याच्यात टाकणार आहे आणि मग ही प्युरी आपण उसळीमध्ये यूज करणार आहे। कांदा परतून झाला की तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आणि गार करायला बाजूला ठेवून देणार आहे आणि मग त्याची आपण प्युरी करूया। तोपर्यंत अजून एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेते आणि वरून आपल्याला तो बिर्याणीवर पसरवायचा आहे। त्यासाठी तो तळून घेऊ शकतो किंवा मी भरपूर तेलावर हा परतून घेत आहे, कारण अगदी थोडासा आहे त्यामुळे मी इथे तळण करत नाही आहे। आता तोपर्यंत आपला कांदा आणि खोबरं गार झालं आहे, ह्याची प्युरी मी करून घेते। तर अगदी बारीक प्युरी इथे झालेली आहे आपली। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे। तर अशी दाट आणि बारीक प्युरी आपली झालेली आहे। इकडे आपला कांदासुद्धा लालसर अगदी परतून झालेला आहे। हा इतका लाल झाला की गॅस बंद करायचा। गॅस बंद करून झाल्यावर सुद्धा कांद्याची शिजण्याची प्रक्रिया चालू राहते, त्यामुळे थोड्या वेळाने तो काळपट होईल। दुसरीकडे मसूर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला पहिला भात काढून घ्यायचा आहे आणि ह्याच कुकरमध्ये फोडणी देऊन उसळ करायची आहे। तर हा भात मी बाजूला काढते, गार करायला ठेवते। दुसरीकडे तेल आणि बटर घालून छान फोडणी देऊन घेऊया। नेहमीप्रमाणे मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि मागोमाग आपल्याला प्युरी आणि भिजवलेले मसूर असं घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। इकडे मी चुकून ग्रेव्हीच्या आधी मसूर घालून घेतलेले आहेत, पण ठीक आहे, कधी कधी असं होतं, बट एनिवेज आपल्याला ते शिजवायचं आहे त्यामुळे इतका फरक पडत नाही। तर आता मी हे व्यवस्थित आधी परतवून घेते आणि मसाले घालून घेते आणि नंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, त्यानंतर बिर्याणी मसाला चवीप्रमाणे किंवा गरम मसाला,
इकडे टेस्ट ॲडजस्ट व्हावी म्हणून मी थोडासा गूळ घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालत आहे. गूळ हा टोटली ऑप्शनल आहे, कारण सगळ्यांनाच गुळाची चव आवडते असं नाही. पण गरम मसाला रात्री आपण खाणार आहोत आणि त्यामुळे जळजळ होऊ नये म्हणून मी याच्यात थोडासा गूळ घालून त्याची टेस्ट ॲडजस्ट करणार आहे. तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता, पण आयुर्वेदाप्रमाणे दूध किंवा दही मिठासोबत भाजीमध्ये वगैरे वापरू नये यासाठी मी नाही वापर करणार आहे. इकडे आपला जसं मी मगाशी म्हटलं कांदा छान काळपट तळल्यासारखा झालेला आहे, जो आपल्याला नंतर वापरायचा आहे. तर गूळ मी चवीप्रमाणे घालून घेतलेला आहे, जो टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही तो वगळू शकता. पाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि कुकरला शिट्टी देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 शिट्ट्या निदान काढूयात आपण, किंवा 1 शिट्टी दिली तरीही चालेल. इकडे आपण सगळे खडे मसाले भातामधनं बाहेर काढूया. तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते तसेच ठेवा. दाताखाली आलेले चालणार असतील तर मसाले तसेच ठेवा. भात आपला व्यवस्थित शिजलेला आहे. तांदूळ छान मोकळा झालेला आहे. आता हा मी ताटामध्ये काढून घेते म्हणजे तो छान गार होईल आणि अजून मोकळा होईल. आणि जशी आपली उसळ तयार होईल तसं आपण वरती भाताचा एक लेअर देणार आहे आणि परत दम आणण्यासाठी कुकर बंद करून आपण ही बिर्याणी शिजायला ठेवणार आहोत. तर आता इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गार झालेला आहे आणि बघूया आपली उसळीची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. हे बघा. तर उसळ अतिशय दाटही नको, कारण त्यामुळे ती कुकरला खालनं लागेल. तुम्ही बघू शकता उसळीमध्ये किती पाणी आहे ते. हे बघा, खूप जास्त पाणीदार पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे. आपल्याला अशीच उसळीची कन्सिस्टन्सी लागेल, जेणेकरून तुम्ही परत त्याच्यावर भाताची लेअर ठेवून दम द्यायला कुकरचं झाकण लावून परत एकदा 5 मिनिटासाठी कुकर बंद करून ठेवू शकता. त्यामुळे आपली उसळ खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही. आता इथे मी पुदिना आणि कोथिंबिरीचा लेअर दिला आहे. त्याच्यावर हा आपला गार झालेला भात मी पसरवणार आहे. भात अजूनही थोडासा गरम आहे, पण आता जरा उशीर झाला आहे त्यामुळे मी असाच्या असा हा भात पटकन त्याच्यामध्ये लेअरिंगला वापरणार आहे. मी कुठलाच खडा मसाला काढलेला नाही आहे, फक्त तमालपत्र काढून बाजूला ठेवलं आहे. तर आता हा भात घालून झाल्यावर परत आपल्याला वरनं कोथिंबीर आणि पुदिन्याचा लेअर द्यायचा आहे आणि सर्वात वरती कांदा घालायचा आहे, बटर घालायचं आहे किंवा तूप वापरायचं आहे. तुमच्याकडे जर कोळसा असेल तर छोट्याशा वाटीमध्ये कोळसा तापवून तो मधोमध ती वाटी तुम्ही याच्यात रुतवून ठेवू शकता. कांदा, कोथिंबीर आणि पुदिना ह्याचा लास्ट लेअर मी दिलेला आहे. त्याच्यावर तूप बटर घातलेलं आहे आणि कुकरची रिंग काढून आपण हा कुकर बंद करून 5 मिनटं परत वाफ यायला ठेवणार आहोत. शिट्टी ठेवायची नाही आहे, हे लक्षात ठेवा. दम देऊन झालेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता आपली लेअर किती छान आलेली आहे ती. हे बघा, हा असाच्या असा चमचा तुम्हाला उभा आतमध्ये टाकायचा आहे आणि पूर्ण खालपासून उसळी सकट भात उचलून मग तो वाढायचा आहे, म्हणजे उसळ आणि भात असं दोन्ही आपल्याला टेस्ट येईल. या भातासोबत तुम्ही दही किंवा एखादा रायता जसं की व्हेज रायता किंवा बुंदी रायता करू शकता. आणि सोबतीला काकडी किंवा व्हेज रायता केला असेल तर त्यात तुम्ही काकडी घालाल, सो वेगळ्या काकडीची गरज नाही. पण दुसरं कुठलंही सलाड जर तुम्हाला देता आलं तर याच्यासोबत एखादं सलाड तुम्ही सर्व करा.
आणि अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे। इकडे बघू शकता आपला अजिबात उसळ आपली कुकरला लागलेली नाही आहे, करपलेली नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपली बिर्याणी झालेली आहे। उसळीची कन्सिस्टन्सी आपली अगदी व्यवस्थित होती। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा। तर अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।